हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आजच्या नंतर असं कधीच नाही घडणार. आजच्या नंतर हा अपूर्व फक्त आणि फक्त तुझाच आहे. काही झालं तरी मी तुझी कधीच साथ सोडणार नाही. काय काय सांगू आई, सगळं सगळं संपून गेलं, सगळं संपून गेलं. अगं काय झालंय, काहीतरी सांगशील का? आई मी अपूर्वाच्या खोलीमध्ये गेली होती त्याला हे सांगण्यासाठी की आज संध्याकाळी त्याची खूप महत्वाची मीटिंग आहे. दिवसा स्वप्न बघणं सोडून दे बिंदिया. आता अपूर्व आणि तृष्णाला कोणीच वेगळं करू शकत नाही. काकू तुम्ही या अश्रूंना जबाबदार तू स्वतः आहेस. जर बिंदियाने घरातलं सगळं काम स्वतः करण्याची जबाबदारी घेतलीच आहे तर तिला हे पण लक्षात असायला हवं की कोणाला काय आवडतं आणि काय नाही. आई तुम्ही बिंदियाला का ओरडत आहात? तिने तर तेच केलं जे अपूर्वाने तिला सांगितलं. तृष्णा तुझी जीभ आजकाल काहीतरी जास्तच फडफडते ना. तिला कोणाच्या आवडीनिवडीबद्दल कसलीही कल्पना नसताना देखील तू बिंदियावर जबाबदारी टाकलीस आणि तिला काय कोणी खावं ना खावं काय बनवायचे ते बनवते ती. एवढं सगळं ऐकल्यानंतर माझ्यानी हे जेवण नाही जाणार. बिंदिया अपूर्व मी बिंदियाला समजावून इथे घेऊन येते. थांब तृष्णा. काकू तुम्ही जा आणि बिंदियाला समजावून परत आणा. काकू आज खूप दिवसानंतर मी आणि तृष्णा एकमेकांसोबत आहोत. नाहीतर काही लोकांनी आमच्यामध्ये एवढा तणाव निर्माण केला होता की आम्ही दोघं एकमेकांना पती पत्नी नाही एकमेकांचे पक्के वैरी समजत होतो. आणि म्हणून काकू एवढ्या दिवसानंतर आमच्यामधला हा तणाव खरंच मनापासून दूर झालाय. मला खरंच असं वाटतं की तृष्णा माझ्या सोबतच असावी. म्हणून काकू प्लीज तुम्ही जा आणि बिंदियाला समजून पुन्हा आणा. हो हो का नाही, मी लगेच आणते. तृष्णा आता खरंच खूप भूक लागली, मी जेवू का? अपूर्व काकू आणि बिंदियाला तर येऊ द्या, नाही तर बिंदियाला या गोष्टीचं वाईट वाटेल. मला आता कोणाची वाट नाही बघायची. बिंद्या नंतर जेवून घेईन. मी असलं जेवण जेवणार नाही. मी दूध पिऊन झोपते. आई आई ऐका तर. तृष्णा जिने जेवायचंय ते जेवून घेतीलच. अपूर्व आज हा अपूर्व आपल्या तृष्णाला स्वतःच्या हाताने भरवणार आहे. बस. अपूर्व अपूर्व तुम्ही हे काय करताय? कोणीतरी बघेल.
कोणी बघत असेल तर बघू दे ना. मी माझ्या पत्नीला भरवतोय, काय चोरी नाही करत आहे. तृष्णा, मी तुला वचन देतो की आजच्या नंतर मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. मी आपल्या नात्यामध्ये कधीच अंतर येऊ देणार नाही. हे माझं वचन आहे तुला. खरंच विराज येतोय? हो आई, आत्ताच त्यांचा फोन आला होता. ते म्हणतायत की दुपारपर्यंत घरी पोहोचतील. माहितीये आकांक्षा, आधी जेव्हा विराज कामाला जायचा ना तेव्हा त्याला कितीही सांगा पण कधीच वेळेवर नाही यायचा. किती दिवस आम्ही त्याची वाट बघत असायचो, देवाकडे नेहमी प्रार्थना करायचो, पण माहित नाही तो कोणत्या दुनियेत हरवून जायचा. त्याला घरी यायची काळजीच नसायची. पण आता असं वाटतं की विराज बदललाय. त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हायला लागलीये आणि तो काम संपवून वेळेवर घरी येतोय. हो आई, आता तुम्हाला ही तक्रार कधीच नसेल की विराज उशिरा घरी येतात, कारण यापुढे ते नेहमी वेळेवरच घरी येतील. का नाही येणार आता तो? आता तर तुझं प्रेम त्याला खेचून आणेल, हो ना? आई, जर तुमची परवानगी असेल तर मी ह्यांच्या आवडीचं जेवण बनवू? का नाही आकांक्षा, ही पण काही विचारायची गोष्ट आहे. आणि हो आई, स्वयंपाकघरातलं सामान संपलंय. तुम्ही म्हणत असाल तर मी बाजारातनं घेऊन येऊ? पण आकांक्षा, तू जाणार कशी? घरात तर एकही गाडी नाहीये. एक गाडी तर विराजचे बाबा घेऊन गेलेत, एक विराज घेऊन गेलाय आणि एक विशाल. काही हरकत नाही आई, मी आज रिक्षेनी बाजारात जाईन, पण जेवण मी आज ह्यांच्या आवडीचंच बनवणार. ठीक आहे. हॅलो शकुंतला, हा बोला. आम्हाला आता थोड्याच वेळात मामांकडे जावं लागतंय. त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि साखरपुडा आहे. पण इतक्या लवकर? हो, पोराकडचं जरा घाईत आहेत, त्यामुळे तू लवकर तयार हो, मग मी येतो आणि मग आपण एकत्रच जाऊ. हो ठीक आहे. आकांक्षा, आम्हाला, आईना आणि विराजच्या बाबांना बाहेर जायचंय. मामांच्या मुलीचा साखरपुडा आहे. कदाचित आम्हाला यायला 2-3 दिवस लागतील, त्यामुळे तू घराची काळजी घे. आणि हो, आमच्या विराजची पण. अच्छा आई, मी पहिले तुमच्या जाण्याची तयारी करून देते. तुम्ही गेल्यानंतर मग मी बाजारात जाईन. ठीक आहे आकांक्षा. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, हा घ्या तुमचा टिफिन. मग अपूर्व, निघूयात? हा, 1 मिनिट बिंदिया. हे घे, हा तुझा टिफिन. मी तुझ्यासाठी सँडविच बनवलंय, तुला आवडतं ना? थँक्स तृष्णा, पण मला हा टिफिन नकोय. टिफिन नको? पण का?
तू दुपारी काय खाणार? तृष्णा, जेव्हा जेवणाची वेळ होईल ना तेव्हा मी बघून घेईन. सध्या तरी माझं मन नाहीये. बिंदिया, तृष्णाने खूप प्रेमाने तुझ्यासाठी टिफिन बनवलाय. आज तरी निदान हिचं मन राखण्यासाठी तरी तो घे. उद्यापासून नको घेऊस. ठीक आहे पूर्व, जर तुम्ही सांगत आहात तर मी हा टिफिन घेऊन जाते. दे तृष्णा. तृष्णा, खरं सांगायचं म्हणजे दुनियेत तुझ्यासारखी सुंदर कोणच नाही. तुझ्यासोबत एवढं काही झालं, आय मीन आपल्यासोबत एवढं काही झालं, पण त्या भांडणाचा परिणाम तू बाकीच्या नात्यांवरही होऊ नाही दिलास आणि नाही माझ्या कामावर होऊ दिलास. आणि हीच मला गोष्ट तुझी खूप खूप आवडते. अपूर्व, हे तर माझं कर्तव्य आहे. अपूर्व, आता आपण निघूया. बिंदिया, तू थोडी पुढे निघून जा, मी येतो मागून तुझ्या. का अपूर्व, काय झालं? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हा, माझी तब्येत तर ठीक आहे, पण मी आता तुझ्यासोबत ऑफिसला नाही येऊ शकत. का? काही काम आहे का? ऍक्च्युली काम पण आहे आणि मी तृष्णासोबत मंदिरात जायचा विचार करतोय. मंदिरात? पण अपूर्व, यावेळी? हो, कारण आता कुठे तृष्णाला सगळ्यांचं जेवण आणि नाश्ता बनवून थोडासा वेळ मिळालाय. आणि तृष्णा, खूप दिवसानंतर आपल्या दोघांमधला तणाव हा खरंच दूर झालाय. त्यामुळे मंदिरात जाऊन मला देवाचे खरंच आभार मानायचे आहेत. म्हणून थोडासा यायला वेळ लागेल मला. पण हे असं कधीपर्यंत चालणार अपूर्व? कालही तुम्ही खूप इम्पॉर्टंट मीटिंग कॅन्सल केलीत आणि आज सकाळी सकाळी तुम्ही इतकी महत्वाची मीटिंग कॅन्सल करून मंदिरात जाताय. एक काम कर बिंदिया, आजची मीटिंग तू आणि मिश्राजी मिळून हँडल करा. आणि जसं माझं होईल तसं मी लगेच येतो. आणि इन केस जर मी नाही येऊ शकलो तर तू मला सांगशीलच ना मीटिंग मध्ये काय काय झालं ते. ठीक आहे? ठीक आहे अपूर्व, जसं तुम्ही म्हणाल. तृष्णा, तोपर्यंत मी माझे इंटरनेटवर मेल्स चेक करतो. तू तयारी कर. ओके, मी आलोच. अरे आई, तुम्ही? तृष्णा, तुझं हास्य बघून मला असं वाटतंय की तू अपूर्व बरोबर कुठेतरी बाहेर चाललीयस. हो आई, मी आणि अपूर्व मंदिरात जातोय. अपूर्वाला वाटतंय की आमच्या नात्यामध्ये जो तणाव आला होता तो आता संपलाय, म्हणून आम्हाला देवाचं दर्शन घ्यायला हवं. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मंदिरात जायला हवं, देवाचा आशीर्वाद घ्यायला. आई, माझ्यासाठी तुम्ही देवाच्या जागी आहात, कारण तुमच्यामुळेच अपूर्व मला पुन्हा मिळाले. म्हणून माझी इच्छा आहे की पहिले मी तुमचे आशीर्वाद घ्यावे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी आणि अपूर्व कधीच वेगळे नाही होणार. आशीर्वाद द्या आई. देव करू आणि तुझ्या संसाराला वाईट नजर ना लागो. सदैव सुखी राहा. आई, तुमचे आशीर्वाद असल्यावर अपूर्व आणि मला कोणीच वेगळं नाही करू शकत. सुकन्या आमच्या कन्या. बातमी पक्की आहे ना लाखन? अरे एकदम खरी आहे. मी स्वतःहून त्याला इकडून जाताना बघितलंय रे. पण अजून ती का नाही आली? अरे येणार रे गाड्या, तू कशाला काळजी करतस?
शिखर स्वतःहूनच चालत आपल्या पाशी येतय. हॅलो. कशी आहेस आकांक्षा? मी ठीक आहे. तुम्ही कधीपर्यंत येताय? अगं सकाळीच बोललो ना तुला, दुपारपर्यंत येतोय. का, काय झालं? तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. काय सरप्राईज आहे? आत्ताच सांग, मला राहवत नाहीये. सरप्राईज तुम्हाला तुम्ही आल्यानंतरच मिळणार, त्यामुळे आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती वेळात येता. जर असं आहे ना तर मग मी आताच येतोय. हो, पण गाडी व्यवस्थित चालवा. ओके. ओके, बाय विराज. दिनू जे काम सांगून गेलाय ना ते काम वेळेवर झालं पाहिजे. असं व्हायला न ग की दिनू नाहीये तर बेजबाबदार वागाल. आजी, मी आजपर्यंत बाबांच्या कुठल्याही कामात हलगर्जीपणा केलाय जो आज करीन? तस मी लय खुश आहे की माझ्या दिनूची दोन्ही पोरं लय मन लावून काम करतात. अरे इराज अजून आला नाही, असा इतका उशीर नाही होत त्याला. आजी, विराज भाऊजींना यायला तर उशीरही होईल. असू शकतं की ते कदाचित ट्रॅफिक मध्ये फसले असतील. पण आकांक्षा, तिला तर यायला हवं होतं, इतक्यात बराच वेळ झालाय. हे तू बरोबर बोलतेस पूजा. आकांक्षाने इतक्यात घरी यायला हवं होतं. हो, शॉपिंग करायला गेलीये ना. कदाचित असू शकतं की अजून तिची खरेदी संपली नसेल. मी बघतो. हॅलो. हे दीनानाथजींचं घर आहे काय? हो, बोला. त्यांना सांगा की त्यांच्या सुनेचं म्हणजे आकांक्षाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हे काय बोलताय तुम्ही? लवकरात लवकर सिटी हॉस्पिटल मध्ये पोहोचा तुम्ही. हो, आम्ही लगेच पोहोचतो. काय झालं? कोणाचा फोन आहे? आजी, वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सुकन्या आमच्या कन्या. जी वहिनीचा ऍक्सिडेंट झालाय, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ह्यो काय सांगतोस तू? तू असं कर, लवकर दिनूला फोन लाव आणि म्हणाव लगोलग परत ये. हो आजी. आजी, बाबांना फोन नाही लागत आहे. काय बी हरकत नाही, पण नंतर लाव. आधी हॉस्पिटलला जाऊया. चल लवकर. एक्सक्यूज मी सिस्टर, इथे माझी वहिनी ऍडमिट आहे. तिचं नाव आकांक्षा आहे. कुठे आहे ती? त्यात ज्यांचा ऍक्सिडेंट झालाय? हो. तिथे जे डॉक्टर उभे आहेत, जाऊन त्यांच्याशी बोलून घ्या. थँक्यू. डॉक्टर साहेब. हा, बोला. जी ICU मध्ये ऍडमिट आहे ती माझी वहिनी आहे. कशी आहे ती? त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यांना आम्ही ऍडमिट तर केलेलं आहे, पण त्यांच्याबद्दल काही सांगू नाही शकत आम्ही. आहो डॉक्टर, समजा ठीक होईल ना? हे बघा, पेशंटचं खूप रक्त गेलंय आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय.
त्यामुळं मी नक्की काही सांगू शकत नाही. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. डॉक्टर साहेब, तिच्यावर अगदी उत्तम इलाज करा. बस आमची आकांक्षा ठीक झाली पाहिजे. हे बघा, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय. पण त्यांचं बीपी आणि हार्ट कंट्रोलमध्ये येत नाहीये. ते जसं कंट्रोलमध्ये आलं, आम्ही उपचार लगेच सुरू करतो. काय झालं माझ्या आकांक्षाला? माझी आकांक्षा ठीक तर आहे ना? काकू, ते आकांक्षा ICU मध्ये आणि तिचं खूप रक्त गेलंय. तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर्स आपले प्रयत्न करतायत. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या